मित्रांनो, एका माणसामुळे सगळा महाराष्ट्र पेटला. एका माणसामुळे सगळा महाराष्ट्र पेटला. पेटवणाऱ्यांनी फक्त लांबूनच तापायचं. पेटवणाऱ्यांनी फक्त लांबूनच तापायचं. त्याला माहितीये कोणत्या नेत्याला कुठं कसं कापायचं. त्याला माहितीये कोणत्या नेत्याला कुठं कसं कापायचं. आम्हाला पण माहितीये हे आरक्षण नाही कुणाच्या बापाचं. आम्हाला पण माहितीये हे आरक्षण नाही कुणाच्या बापाचं. पण आमचं एकच सांगणं आहे पण आमचं एकच सांगणं आहे, तुम्ही दूध पिऊ नका त्या विषारी सापाचं. तुम्ही दूध पिऊ नका त्या विषारी सापाचं. तुम्हाला विषारी साप कळत असेल, फक्त सपोर्ट करा जरांगे पाटलांना तुम्ही. ओके ना? एका माणसामुळे सगळा महाराष्ट्र भेटला. पेटवणाऱ्याने फक्त लांबूनच तापायचं. पेटवणाऱ्याने फक्त लांबूनच तापायचं. आमचं एकच सांगणं आहे, तुम्ही दूध पिऊ नका त्या विषारी सापाचं. तुम्ही दूध पिऊ नका त्या विषारी सापाचं. तुम्ही लढून, आंदोलन करून आंदोलन करून या सरकारने पण तुमच्यावरच कोपायचं. तुम्ही लढून, आंदोलन करून या सरकारने पण तुमच्यावरच कोपायचं. दुःख वाटतंय. दुःख वाटतं हे ऐकून, बघून आरक्षण नाही भेटलं म्हणून. दुःख वाटतं हे ऐकून, बघून आरक्षण नाही भेटलं म्हणून. मग हैदराबाद गॅजेट काढा ना त्यांच्या बापाचं. मग हैदराबाद गॅजेट काढा ना त्यांच्या बापाचं. फक्त दूध पिऊ नका तुम्ही त्या विषारी सापाचं. फक्त दूध पिऊ नका तुम्ही त्या विषारी सापाचं. याला पण कारण आहे. याला पण कारण आहे. 20 वर्षे खुर्ची असूनही, 4 वेळेस सत्तेमध्ये असूनही, 4 वेळेस म्हणजे 20 वर्षे खुर्ची असूनही का त्यांनी भलं केलं नाही एखाद्या गरीबाच्या बापाचं? का त्यांनी भलं केलं नाही एखाद्या गरीबाच्या बापाचं? त्यामुळे आमचं एकच सांगणं आहे, तुम्ही ते दूध पिऊ नका फक्त त्या विषारी सापाचं. तुम्ही फक्त दूध पिऊ नका त्या विषारी सापाचं. एका माणसामुळे सगळा महाराष्ट्र पेटला. एका माणसामुळे सगळा महाराष्ट्र पेटला. पेटवणाऱ्यांनी फक्त लांबूनच तापायचं. पेटवणाऱ्यांनी फक्त लांबूनच तापायचं. त्याला माहितीये कोणत्या नेत्याला कुठं कसं कापायचं. त्याला माहितीये कोणत्या नेत्याला कुठं कसं कापायचं. आमचं एकच सांगणं आहे, तुम्ही फक्त दूध पिऊ नका त्या विषारी सापाचं. आणि हे आरक्षण खरंच, हे आरक्षण नाही कोणाच्या बापाचं. हे आरक्षण नाही कोणाच्या बापाचं.